नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे मस्त अशी खमंग तिळाची चटणी, जिभेला चव आणणारी आणि अगदी झटपट बनवून तयार होणारी खमंग अशी तिळाची चटणी। जेवताना आपल्याला चटणीचा एखादा प्रकार लागतोच। तिळाची चटणी अगदी खूप सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघणारच आहोत। बघा, छान अशी बनवून तयार होते आणि अगदी महिनाभर याला आपण हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। चला तर मग वेळ न गमावता पटकन अशी रुचकर आणि जिभेची चव वाढवण्यासाठी ही तिळाची चटणी बनवायला सुरुवात करूयाच। पण तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी पौष्टिक अशी खमंग रुचकर तिळाची चटणी करायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण साहित्य पाहूया। तर इथं 1 वाटी पांढरे तीळ घेतले आहे, 2 चमचे शेंगदाणे आहे, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला तीळ, शेंगदाणे, जिरे आणि लसूण तव्यावरती छानपैकी भाजून घ्यायचे आहे। इथं गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। आता यावर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे। गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा आणि खरपूस अशी ही तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। याचा छान असा तडतड आवाज येतो तोपर्यंतच आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे। बघा, इथे मी मस्त अशी तीळ खरपूस भाजून घेतले, छान याचा तडतड आवाज येत आहे। तर आता आपल्याला हे काढून घ्यायचे। बघा, इथे हे एका प्लेटमध्ये काढून घेते। आता याच तव्यावरती आता आपल्याला शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहे आणि शेंगदाण्यासोबतच आपल्याला लसूण पाकळ्या आणि जिरे हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं। बघा, 1-2 मिनिटासाठी व्यवस्थित याला परतून घ्यायचं। आणि बघा, इथे हे सुद्धा मी छान व्यवस्थित असं खरपूस भाजून घेतले। आता गॅस करूया बंद आणि हे मिश्रण मी काढून घेते। बघा, इथे शेंगदाणे आणि तीळ आहे, हे संपूर्णपणे गार करून घ्यायचे। इथं तीळ आणि शेंगदाणे संपूर्णपणे असे थंड करून घेतले। तर इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं, यामध्ये हे तीळ घालून घ्यायचे। त्यासोबत इथं शेंगदाणे, लसूण पाकळ्या आणि जिरं आहे हे सुद्धा घालून घेऊया। जे साहित्य आपण आधी भाजून घेतलं ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं। लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। आता मिक्सरला लावायचं झाकण आणि छान याची पूड करून घ्यायची। बघा, इथे मी मस्त अशी पूड करून घेतली आहे। तुम्ही बघू शकता, एकदम अशी पिठीसुद्धा केलेली नाही आहे, त्यामध्ये तीळ दिसत आहे। बघा, याचं थोडं रवाळ टेक्स्चर आहे। असंच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घ्यायचं। आता ही चटणी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सुगंध तर खूप छान येतो या चटणीचा। झटपट बनवून तयार होते आणि अगदी महिनाभर टिकेल। आणि तुम्ही बघू शकता, मस्त इथं आपली खमंग अशी तिळाची चटणी बनवून तयार आहे। खूप छान वास येतो याचा, अफलातून अगदी कमाल झाली आहे। तुम्ही याचं टेक्स्चर आणि रंगसुद्धा बघू शकता, काय कमाल आला आहे। आणि ही चटणी दिसतेही खूप छान। महिनाभर याला आपण स्टोअर करू शकतो। प्रत्येक जणाला जेवणासोबत थोडंसं असे चटणीचे प्रकार खावेसे वाटतात, तर मग ही तिळाची चटणी चवीला खूप छान लागते। किंवा मग तुम्ही प्रवासाला जात असाल तरीही सोबत घेऊन जाऊ शकता, एकदम छान लागते खायला। एखाद्या वेळेस आपल्याला अशी भूक लागली आणि झटपट काही करायचं असेल तर मग ही तिळाची चटणी खूप कमी वेळात बनवून तयार होते। आपण ही पोळीमध्ये खूप सारी चटणी घालून पोळीचा रोल करून सुद्धा खाऊ शकतो। खायला तर खूप टेस्टी आणि पौष्टिक अशी आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।